हे हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? तर आज मी न्यू गाऊन घातली आहे की जे की माझ्या क्यूट सासूबाईंनी आणले आहेत. किती क्यूट दिसत आहे ना बघा. मी विचारच करत होते की हे गाऊन घ्यायचे अशा. तर लगेचच इच्छा पूर्ण झाली माझी. तर मी आता पूजा वगैरे करून घेतले. बलूनवर हिच्या फ्रेंड्सचं नाव लिहिलं होतं. तर माझ्या शाळेची आठवण आली. मला खूप मिस करत आहे गाईज. मी शाळेला ही येडी मुलगी आली होती आमच्या घरी आणि खूप मस्ती वगैरे केली. रात्री मी माझ्या घरी गेले होते, कुल्फी वगैरे आईस्क्रीम वगैरे खाल्ले, जेवण वगैरे केले. आणि ही गाईज तुम्हाला माहिती आहे का, तुपाचं कडवलेलं असतं. खूप इतकं भारी लागतं ना. मम्मीनं माझ्यासाठी बनवली होती. लग्न झाल्यास किती मया करतात ना आपल्या घरचे. त्याच्यानंतर आम्ही गेलो बाहेर पाणीपुरी वगैरे खायला. आणि ना मला खूपच बोर होत होतं. त्याच्यामुळं आम्ही बाहेर गेलो पाणीपुरी खायला. भावाला बोलवून घेतली मी. त्याच्यानंतर आम्ही आईस्क्रीम खायला गेलो. आणि हे बघा कसं पोरगं कुणाला बोलत आहे. हे ना गर्लफ्रेंड आहे ह्याला, आणि गर्लफ्रेंडला बोलत आहे की ही घेऊ नको, ती घेऊ नको, ही घे, ती घे, असं तसं बोलत होतं. तर थोडंसं माझा बी फेस दाखवले मी. आणि माझे मिस्टर पण खूप क्यूट दिसत आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही आईस्क्रीम घेतलो. ही आईस्क्रीम एवढी 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 बकवास होती ना गाईस, तुम्हाला काय सांगू. मला वाटलं ज्यूस घेतले असते तर बरं झालं असतं, मँगो ज्यूस, पण इतकं बेकार होतं ना गाईस. कधीच घेऊ नका. त्याच्यानंतर घरी आलो, स्वयंपाक वगैरे केले. रात्री माझे घरचे जात होते बाहेर गावी, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तिकडं जात होते, उज्जैनकडं. तर खूपच मिस करत आहे माझ्या घरच्यांना. बघा टाईम पण किती झाला आहे. त्यांची रेल्वे आहे 2 वाजता. आणि माझे घरचे कसे बोलत आहे बघा. पप्पा, मिस्टर, माझे भाऊ कसं बोलत आहे. तर मी त्यांना वाट लावायला गेले होते, बाय बाय करायला. खूप मिस करत होते मी. मला रडू येत होतं. मला पण जाऊ वाटत होतं त्यांच्यासोबत. तर आजचा असा दिवस गेला. बाय बाय.